बीडमधील घाटनांदूर मतदान केंद्रात झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ घाटनांदूर बंदची हाक। राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद घाटनांदूरमध्ये उमटले। बीडमधील मतदान केंद्रावरील तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल। घाटनांदूर येथे मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली होती। संभाजीनगरच्या आंबेडकर नगर भागात भाजपकडून मतदारांना पैसे वाटप। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत आरोप। व्हिडिओत अतुल सावेंच्या समर्थकांकडून 500 रुपये वाटण्यात आल्याचा दावा। हिंगोलीच्या वसमतमध्ये झालेल्या दगडफेकी प्रकरणी आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 125 जणांवर गुन्हा दाखल। वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गिरगावात जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 8 ते 10 पदाधिकाऱ्यांनी चिन्मय बारोट नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप। मतदान सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांदिवलीमध्ये रोड शो केल्याचा काँग्रेसचा आरोप। आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची केली मागणी। कोथरूड विधानसभा मतदारसंघात निकालाआधी चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। पाषाण परिसरात ऋतिक उर्फ बंटी जगताप यांनी लावले विजयाचे बॅनर्स। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून अनेक मतदारसंघात बॅनरबाजी। निकालाआधीच अश्विनी कदम यांच्या विजयाचे लावले बॅनर्स, तर सचिन दोडके यांच्या विजयाचे देखील अनेक ठिकाणी बॅनर। कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात तब्बल 84.79% मतदान। राज्यातील सर्वाधिक मतदान करवीरमध्ये शिवसेनेचे चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यात लढत। नक्षलग्रस्त गडचिरोलीतील 73.7% मतदान। 18 वर्षात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात शांततेत मतदान। रायगड जिल्ह्यातील 7ही विधानसभेची एकूण सरासरी टक्केवारी 68.80%। सर्वाधिक मतदान 77.15% अलिबाग मतदारसंघात। धाराशिव जिल्ह्यात 64.27% मतदान। तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 66.89% मतदान। पालघर जिल्ह्यात 65.95% मतदान। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची माहिती। महाराष्ट्रातील मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर। इलेक्टोरल एजच्या मवियाला 150, महायुतीला 121 जागा मिळण्याचा अंदाज। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फडणवीसांची एक्झिट पोल बाबत प्रतिक्रिया। जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा आम्हाला फायदा होतो, फडणवीसांचं वक्तव्य। एक्झिट पोल वास्तव सांगत नाहीत। लोक सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात। काँग्रेसचे नेते रमेश चन्नीथला यांचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार, चन्नीथलांना विश्वास। निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचं सांगत भाजप आणि संघाचे लोक घराघरात पोहोचले। सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला। सामना अग्रलेखातून भाजपवर टीका। विधानसभा निवडणुकीच्या काळात कथितरित्या बिटकॉइन व्यवहार झाल्याच्या आरोपावरून ईडीचे छत्तीसगडमध्ये छापे। एका लेखापरीक्षण कंपनीमध्ये कर्मचारी असलेल्या गौरव मेहताला सीबीआयचं समन्स। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा उद्योगपती गौतम अदानींवर अमेरिकेत आरोप। भारतीय अधिकाऱ्यांना $250 मिलियन लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण। अदानी समूहाचे शेअर्स 10% कोसळले। अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5% कोसळले। गौतम अदानींवर अमेरिकेत झालेल्या गंभीर आरोपांचा हा परिणाम। नाशिकच्या नांदगावमध्ये मतदानाच्या दिवशी 7 वेगवेगळे गुन्हे दाखल। आचारसंहिता भंग, शिवीगाळ, दमदाटीसह मतदारांना दमदाटी केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद। प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गटाचं जोडे मारो आंदोलन। सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसनं ठाकरे गटाच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे शिवसैनिक आक्रमक।
अमरावती शहरात ईव्हीएम मशीनवरून राडा, 4 ईव्हीएम मशीन दुचाकीवरून नेल्याचा नागरिकांचा आरोप। ईव्हीएम मशीन दुचाकीवरून कशा नेल्या यावरून गोपालनगर परिसरात राडा। जळगावात मतदानाच्या कर्तव्यावर असलेल्या लक्ष्मीकांत पाटलांचा कर्तव्यावरून घरी जात असताना अपघातात त्यांचा मृत्यू। जिल्हा प्रशासनाकडून शोक व्यक्त। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खासगी बसचा अपघात, बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही। मनमाडमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू तर बसमधील 5 ते 6 प्रवासी जखमी। बोईसर तारापूर एमआयडीसीतील धागा तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफ व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून दागिने लंपास केले। तब्बल 11,64,000 किमतीचे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला। राज्यात यंदा स्वाईन फ्लूमुळे 57 जणांचा मृत्यू। जानेवारी ते 18 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात स्वाईन फ्लूचे 21,33,000हून अधिक संशयित रुग्ण। सीबीएसई कडून 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार। 10वीची 18 मार्च तर 12वीची परीक्षा 4 एप्रिल 2025 ला संपणार। तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात। मंदिर संस्थांकडून ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन। नोंदणी 26 नोव्हेंबरच्या सकाळी 10 वाजेपर्यंत करता येणार। मुंबईतील 26/11 मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगलीत दौड। शहीद अशोक कामटे फाउंडेशनकडून शहीद दौडीचं आयोजन। मुंबईच्या कमाल तापमानात घट, उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्यानं प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा दर्जा 12 अंशांखाली। रविवार नंतर संपूर्ण राज्यात गारठा वाढण्याची शक्यता। राज्यातील अनेक भागात गारठा वाढला। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील तापमानातही घट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।